आज सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला। हालोली गावाच्या हद्दीत पाटीलपाडा येथे महामार्गावर हा अज्ञात मृतदेह सापडला आहे। या अज्ञात व्यक्तीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा व्यक्ती गंभीर जखमी झाला। या अपघातात त्यांच्या एका पायाचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसून आले आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती आहे। गुजरात वाहिनीवर महामार्गावर हा अपघात झाला आणि तिथेच हा मृतदेह आढळून आला। याची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक व सच्चे समाजसेवक अकील सय्यद यांनी हा मृतदेह मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे। आज बकरी ईदेचा सण असून नमाज पठणासाठी जात असताना त्यांनी सकाळी 6 वाजता हा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत टाकून मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे। सांगायचा उद्देश हाच की सामाजिक दायित्व प्रामाणिकपणे पाळत आपले कर्तव्य सय्यद हे निष्ठेने पार पडत आहे आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। तर मनोर पोलीस ठाण्यात या मृतदेहाची नोंद करण्यात आली आहे, मात्र त्यांची ओळख पटलेली नाहीये। मात्र एकीकडे रस्ते वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी सरकारतर्फे प्रशासनातर्फे नवनवीन मार्गाची निर्मिती केली जाते किंवा निर्मिती केली जात आहे, ज्यामध्ये जलद आणि सुखद प्रवास करण्याचा उद्देश समोर ठेवला जातो। मात्र हाच जलद प्रवास जीवघेणा ठरत आहे। अपघातात मृत्यू होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 36% जाऊन पोहोचली आहे। महामार्गावर अपघात झाल्यावर वैद्यकीय सेवा मिळण्यास उशीर होतो, परिणामी उपचार उशिरा मिळाल्यानं अनेकांचे प्राण जात आहे किंवा एखाद्याचे प्राण जाऊ शकते। त्यामुळेच महामार्गावर यावर उपाय शोधणे खूप आवश्यक झालं आहे। तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालघर जिल्ह्यात रस्ते अपघाती मृत्यूची संख्या सध्या वाढली आहे। रात्री अपघात घडल्यास अपघातग्रस्त व्यक्ती रात्रभर तिथेच पडून राहिल्याने त्याच्या मृतदेहाला वाहने चिरडून जात असतात, त्यावेळी त्याच्या मृतदेहाचे चितडे उडविले जातात। त्यामुळे वाहन चालकांच्या अथवा कुणाच्याही निदर्शनास असा एखादा मृतदेह आढळल्यास त्यांनी लगेचच कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। मात्र अशी माहिती देण्यास किंवा याची माहिती वाहन चालक अथवा इतर कोणी पुढे येऊन माहिती देत नाही किंवा देण्यास तयार नसतो। त्यामुळे मरणानंतरही त्या व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना होते। त्यामुळे जर एखाद्या सर्वसामान्य मनुष्याचाही जरी अपघात घडलेला दिसून आला तर त्याची माहिती आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा पोलीस स्टेशनला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून जर तो जिवंत असेल तर त्याच दरम्यान त्याच्यावर उपचार झाल्यास त्या अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण नक्कीच वाचू शकतील।